सर्वांनी प्रेमाने राहावं, सर्वांचं दुःख टाळलं जावं, यासाठी भविष्यात चक्रवर्ती सम्राट होण्याचं, राजा होण्याचं माध्यम पुढे असताना सुद्धा स्वतःचं घर साम्राज्य सोडून जो दुःखाचं निवारण करण्याच्या शोधात बाहेर पडला तो सिद्धार्थ पुढे गौतम बुद्ध होतो आणि विश्वातील प्रत्येक दुःखी माणसाला सुख कसं मिळेल याचं मार्गदर्शन करतो। आज विश्वात शांतीचा तो धम्म विविध रूपानं आपापल्या क्षेत्रामध्ये आपल्या सगळ्यांसाठी शांतीचं आणि प्रेमाचं प्रतीक म्हणून आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग झाला आहे। आज धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग, आत्मा यंत्रणा आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमानं आज हे राज्यस्तरीय येथे कृषी तंत्रज्ञान प्रदर्शन आणि चर्चासत्राचं आयोजन केले, त्याबद्दल अधिकारी आणि शासनाची व्यवस्था यांचं सर्वप्रथम अभिनंदन करतो की ग्रामीण भागातील शेतकरी बांधवांसाठी एवढं सुंदर काम आणि आयोजन आणि एक चांगली प्रदर्शनी इथे आयोजित केली। की आपल्या डोळ्यापुढे येतं की कोणीतरी नेता येणार आणि तो आपलं कल्याण करणार, कोणीतरी राजकीय पदाधिकारी येणार, तो काहीतरी योजना आणणार आणि आपलं कल्याण होणार। आपण आपल्या घरामध्ये पण आपल्या मुलाचं जीवन सुखी व्हावं म्हणून आई वडील प्रयत्न करत असतो। आपल्या मुलाला दुःख होऊ नये, त्याचं जीवन सुखी व्हावं यासाठी प्रत्येक आई वडील। असाच एक शुद्धोधन राजा होता। त्या राजाने म्हटलं की मी माझ्या मुलाला या जगातलं दुःख दिसूच देणार नाही आणि म्हणून घरामध्ये त्यांनी सगळी सुख, सगळ्या सुविधा मुलासाठी उपलब्ध करून दिल्या। त्याला दुःख दिसूच दिलं नाही। मुलाचं लग्न झालं, त्याला मुलं झाली, त्याला जगाच्या दुःखाचा काहीही स्पर्श झालेला नव्हता, माहिती झालेली नव्हती। एक दिवस शुद्धोधन राजा दरबारामध्ये नव्हते आणि तेव्हा हा सिद्धार्थ बाहेर पडला आणि त्याने बघितलं एक माणूस वृद्धावस्थेत पडलाय, त्याची मुलं त्याच्याजवळ नाहीये, त्या वृद्धाला कोणी खाऊ पिऊ घालत नाहीये। थोडा पुढे गेला तर बघितलं की एका कुटुंबामध्ये 2-4 लेकरं आहेत, त्यांना खायला पोटभर अन्न नाहीये। त्याच्या पुढे गेल्यानंतर सिद्धार्थाने बघितलं की माणूस मृत्यूशय्यावर पडलाय, सगळं कुटुंब त्याच्या भोवती रडत आहे। त्या तरुण सिद्धार्थ तेव्हा आत्मसाक्षात्कार झाला की मी राजवैभव जे जगत होतो ते जीवन नव्हतं, जिवंत हे बाहेरचं आहे आणि मग या दुःखासाठी मी काही केलं पाहिजे। आणि तो त्या राजवैभवाचा त्याग करून बाहेर पडला। त्यांनी या जगामध्ये असलेल्या दुःखाची कारणं शोधली आणि पुढे तोच सिद्धार्थ गौतम, ज्यांना आपण भगवान गौतम बुद्ध असं म्हणतो। आपण जीवन जगत असताना आपल्या जीवनाचे विविध पैलू आहेत, आपण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करतो। माणसाचं जीवन सुखी व्हावं साठी अनेक व्यवस्था, या मोगलांचं राज्य झालं, राष्ट्रकूटांचं राज्य झालं, परंतु या देशामध्ये झालेल्या राज्यापैकी तीच राज्य लोकांच्या लक्षात राहिली जी राज्य शेतकऱ्यांसाठी उभी राहिली, रयतेसाठी उभी राहिली। महाराष्ट्राच्या भूमीमध्ये यवनांची आक्रमणं व्हायची, सरदारांच्या छावण्या पडायच्या। औरंगाबाद, उस्मानाबाद, लातूर, जालना या भागामध्ये त्या छावण्या असायच्या। शेतकऱ्यांचं उभं पीक तोडून नेलं जायचं, बाया बापड्यांना उचललं जायचं। अशा स्थितीमध्ये या मातीचं, या आईचं आणि माणसांचं रक्षण करणारा कोणीतरी असला पाहिजे आणि म्हणून
शेतीचं आणि शेतकऱ्यांचं कल्याण व्हावं यासाठी आपल्या कुटुंबातल्या लेकराला या मोहिमेत टाकणं राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेबांनी त्या मुलाला स्वराज्यासाठी उभं केलं, स्वराज्यासाठी घडवलं. आता स्वराज्यासाठी घडवल्यानंतरही स्वराज्य तर उभं राहिलं. आता आपल्या देशामध्ये किंवा राज्यामध्ये जर राजकीय पदं पाहिजे असेल तर ग्रामपंचायत असू द्या, पंचायत समिती असू द्या, जिल्हा परिषद असू द्या, आमदारकीचं तिकीट असू द्या, उमेदवार म्हणून उभं राहायला कोणाची कमतरता नाही. परंतु शेतकऱ्यांसाठी काही काम करायचं असेल तर पुढाकार कोणी घ्यायचा? म्हणजे मी आत्ता कार्यक्रमात ऐकत होतो, जे लोक शासनात आहेत तेच लोक म्हणतात की असं व्हायला पाहिजे. देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली. आम्ही जे इंडियन पॉलिटीचं पुस्तक वाचलं, मी हे वाचलं की शासन धोरण ठरवतं, प्रशासन त्याचं अंमलबजावणी करते, म्हणजे इम्प्लिमेंटेशन. टक्के जर शेतकऱ्याचा आहे तर शेतकऱ्यासाठी या देशात धोरण कधी ठरेल? या देशामध्ये एखाद्याला जर पेन तयार करायचा असेल तर त्या पेनाचं उत्पादन शुल्क किती, कर्मचाऱ्याला पगार किती द्यायचा, हे सगळा खर्च जाऊन त्याचं उत्पन्न निवड राहील एवढा भाव ठरवण्याचा अधिकार त्या पेन तयार करणाऱ्या माणसाला आहे. पण शेतकऱ्याच्या पिकाचा भाव ठरवायचा अधिकार शेतकऱ्याला नाही. मी 2001 ला नागपूरला आलो, रुपये होतं साहेब, आता 1000 रुपये झालं. म्हणजे बस साठी भाववाढ झाली. मी ज्या कॉलेजमध्ये विद्यापीठामध्ये फॉर्म भरत होतो त्याचं शुल्क 50 रुपये होतं, आज ते 500 रुपये झालं. मी गव्हर्नमेंट कॉलेजचं बोलतोय. म्हणजे 10% वाढ झाली. पण शेतकऱ्याचा कांदा 10 रुपयाहून 20 रुपयाहून 50 रुपयाला गेला की सगळ्या पेपरला जिकडे तिकडे आग लागते. 50 वर्षापासून 10 रुपयेच कांदा पाहिजे सांगितलं कोणी? हे धोरण बदलेल कधी? शेतकऱ्यांचे विविध प्रश्न घेऊन असे विविध माध्यमातून लोक पुढे आली, त्यांनी आपल्या आयुष्याचं समर्पण दिलं. परंतु शासनाला शेतकऱ्यांसाठी काही धोरण ठरवलं पाहिजे, त्याच्यावर थोडं विचारच आहे. असा प्रश्न अजून तरी राज्यकर्त्यांना पडला आहे का? हा प्रश्न इथे पडतो. शेतकऱ्यांची पोरं शिकली पाहिजेत यासाठी जिजाऊ महासाहेबांनी स्वराज्य, राज्य, हिंदवी स्वराज्य ही नवीन रूपं आपल्या पुढे ऐकायला मिळत असतील तुम्हाला. खरी संकल्पना काय ती तुम्हाला सांगतो. पुण्यामध्ये शहाजीराजांनी जिजाऊ महासाहेबांना ठेवलं होतं आणि जिजाऊ महासाहेबांनी शिवबाला सांगितलं की शिवबा, जर तुला इथे या मातीचं आणि माणसांचं रक्षण करायचं असेल तर तुला सगळ्यात महत्त्वाचं जर आधार कुणाचा व्हायचा असेल तर शेतकऱ्यांचा व्हावा लागेल. आणि म्हणून जिजाऊ महासाहेबांनी काय केलं, आपल्या जवळ असलेले दागिने, पैसा, अडका सगळा मोडून स्वराज्य नावाची सहकारी बँक तयार केली आणि या बँकेतून शेतकऱ्यांना बी बियाणं दिलं. ही बी बियाणं घेऊन जा, तुमच्या शेतीमध्ये पिकवा. जर तुमच्या पिकावर आणि तुमच्यावर आक्रमण झालं तर माझा शिवबा तुमच्या रक्षणासाठी राहील. तुमचं पिकवा, पिकून जर काही शिल्लक राहिलं तर स्वराज्यात आणून द्या. आणि म्हणून स्वराज्यामध्ये माणसं प्रत्येक किल्ल्यावर आमचे किल्ले तयार व्हावेत, स्वराज्याचं काम आमच्या जिल्ह्यात यावं म्हणून शिवबा आणि मासाहेब जिजाऊंकडे येऊन ते आग्रह करायचे की आमच्या भागामध्ये किल्ले तयार करा, आमची शेती घ्या, त्या भागात त्याला. आता तुम्ही कोकणचा विचार घ्या, शासन एखादा प्रकल्प आणतो म्हटलं तर शेतकरी म्हणतात इकडे नको, तिकडच्या जिल्ह्यात जाऊ द्या. रत्नागिरीचे नाही ना, आमच्या जिल्ह्यात नको, तिकडे ठाण्याला जाऊ द्या. असं का? कारण शासन आपल्या कल्याणासाठी काही करते, ही विश्वासार्हता आधी शासनाने लोकांच्या मनामध्ये निर्माण करावी लागेल. स्वराज्याच्या प्रयोगानंतर हे प्रयोग थांबले नाही. पश्चिम महाराष्ट्राच्या एका युगाला हे लक्षात आलं की शेतकऱ्याचं जर दैन्य दूर करायचं असेल तर त्याला शिक्षण दिल्याशिवाय मार्ग नाही. कारण त्याला माहिती होतं की यांच्याकडे विद्या नाही, यांच्याकडे शिक्षण नाही म्हणून मागास.
त्यांच्या त्या काव्यरचनेत ते म्हणतात, विद्येविना मती गेली, मती विना गती गेली, गती विना नीती गेली, नीती विना वित्त गेले. एवढ्या 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 अविद्येचं कारण किंवा एवढ्या जो काही विनाश झाला त्याचं कारण एकच आहे, ते म्हणजे अविद्या. या सगळ्या प्रपंचातलं संपूर्ण जीवनाचं समर्पण ज्या व्यक्ती, ते म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले. पुढे शेतकऱ्याचा हाच पोरगा हंटर कमिशन समोर जातो आणि म्हणतो, शेतकऱ्यांच्या हिताचे कायदे तयार झाले पाहिजेत. या देशामध्ये जर शिक्षण चांगलं व्हायचं असेल तर शेतकऱ्यांच्या पोराला शिक्षक म्हणून ब्रिटिश एम्पायरनी नियुक्त केलं पाहिजे. तिथूनही शेतकऱ्याचे प्रश्न असं लक्षात आल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातला साताऱ्याचा पोरगा, त्यांच्या लक्षात आलं की बहुजनांच्या पोरांना शिकायला शाळा नाही, राहायला हॉस्टेल नाही. अशा वेळेला या पोरांना जोपर्यंत शिक्षण मिळत नाही तोपर्यंत मी पायामध्ये वाहन घालणार नाही आणि डोक्याला पागोटं बांधणार नाही, असा संकल्प करणारे कर्मवीर भाऊराव पाटील यांनी पश्चिम महाराष्ट्रात संबंध भागामध्ये रयत शिक्षण संस्थेचं वारं पसरलं आणि शेतकऱ्यांची पोरं त्या माध्यमातून शिकली, मोठमोठ्या पदावर गेली. आज पश्चिम महाराष्ट्र रयत शिक्षण संस्था जी उभी केली ती सुद्धा शेतकऱ्याच्या पोरांनीच उभी केली. विदर्भ भागामध्ये सुद्धा हीच परिस्थिती होती. विदर्भ भागातलाही एक शेतकऱ्याचा पोरगा, विदर्भ भागामध्ये शेतीचं आणि शिक्षणाचं वातावरण चांगलं व्हावं म्हणून आज जे आपण पाहतो ना, शिक्षण संस्था म्हणजे बिझनेसचे मॉडेल बनलेले आहे. परंतु या पोरांनी आपल्या बायकोचं प्रसंगी मंगळसूत्र मोडून शाळा उभ्या केल्या आणि विदर्भ भागातल्या गोरगरीब पोरांच्या शिक्षणाची व्यवस्था केली. त्या मुलाचं नाव म्हणजे पुढे तयार झालेले देशाचे कृषी मंत्री म्हणजे कर्मवीर डॉक्टर पंजाबराव देशमुख साहेब. ही शेतकऱ्यांची मी तुमच्या पुढे का ठेवतोय? सगळ्यात महत्वाचं शेतकरी बांधवांना हे लक्षात घ्यावं लागेल की या देशातला कोणी नेता येऊन तुमच्यासाठी काही करणार नाही. तुमच्याकडे तीनच मार्ग आहेत. एक तर तुम्हाला तुमची शेती समृद्ध करावी लागेल, दुसरा मार्ग तुमच्या पोरांना उच्च शिक्षण द्यावं लागेल. या उच्च शिक्षणाचंही उदाहरण एका पोराने आपल्या पुढे ठेवलं. आता तर अनेक सुविधा झाल्या, शासनाची सारथी संस्था आहे, बार्टी संस्था आहे, महाज्योती आहे. त्या काळात कोणीच नव्हतं. सयाजीराव गायकवाडांसारखे, राजर्षी शाहू महाराजांसारखी माणसं पुढे आली, त्या पोराला मदत केली. तो पोरगा विदेशात गेला. इथे काही ॲग्रिकल्चरचे पोरं बसलेले आहेत. त्या मुलाच्या PhDचा विषय सांगतो, नाव सांगा जरा आठवलं तर. द नॅशनल डिव्हिडंड ऑफ इंडिया, अ हिस्टॉरिकल अँड अनालिटिकल स्टडी. कोण होता हा विद्यार्थी? 4 वर्षाचा डिग्रीचा PhDचा कोर्स, 4 वर्षाचा. या पोराच्या जेव्हा लक्षात आलं की मला 2च वर्षाची शिष्यवृत्ती भेटली आहे, पुढचं 3रं आणि 4थं वर्ष इथे कसं राहू विदेशामध्ये, आणि तेव्हा मग या पोराचा अभ्यास सुरू झाला. दररोज 16 तास, 18 तास, 20 तास. सकाळी 6 वाजता लायब्ररीचा दरवाजा उघडला की पोरगा आत, रात्री 11 वाजता बाहेर. पहिली स्वाक्षरी याच पोराची आणि शेवटची स्वाक्षरी सुद्धा याच पोराची. 2 वर्षात बिमारही पडू दिलं नाही स्वतःला, 2 वर्षात कुठला कार्यक्रम नाही. आणि त्या निष्ठेनं त्या पोरांनी तो थेसिस सादर केला आणि ज्या विद्यापीठात कधीच 4-5 वर्षाच्या आत कुठली PhD कोणाला आवड झाली नाही, ती PhD या महाराष्ट्राच्या मातीतल्या पोरानं 2 वर्षात मिळवली. त्या पोराच्या त्या कष्टाकडे बघून वामनदादा कर्डक म्हणतात, वो आदमी नहीं जरूर कोई अवलिया था, माथे पे उसके ज्ञान का निशान था, झोली फटी रही जिंदगी भर उसकी पथ दलितों को उठाने के लिए, लेकिन उस झोली में विश्व का सर्वश्रेष्ठ भारत का संविधान था. दुसरा पर्याय, आपली पोरं शिकवायची असेल, आपलं घर पुढे न्यायचं असेल तर आपल्या पोरांना उच्च शिक्षण द्यावं लागेल. तिसरा पर्याय, शेती, शिक्षण, आणि तिसरा आहे व्यवसाय. आता आपल्याला प्रश्न पडतो, आम्ही व्यवसाय कसं करणार? दुधाचा धंदा करणं आमचं काम नाही. कंपोस्ट शेत कुठं विकत असते का?
शेळ्या कुठं पाडायला? आम्ही आहोत मराठी आहोत, आम्ही वंजारी आहोत, आम्ही मराठा आहोत, आमचं काम नाही ते. अरे बाबा, जिथे पोटाला पोटभर भाकर मिळते आणि हाताला सन्मान, आणि म्हणून परंपरागत ज्या काही गोष्टी आहेत त्याचा आपण त्याग केला पाहिजे आणि आपल्या घरात 2 पैसे येतील ते शेतीपूरक व्यवसाय आपण सुरू केले पाहिजेत. आता चौथा पर्याय जो मी तुम्हाला सांगत नाही पण गावागावात लागू होतो, जो मी शेवटी सांगेल, आठवलं नाही तर लक्ष करून द्या. चौथ्या पर्यायाकडे शेवटी येतो कारण दुसरे मुद्दे मला मांडायचे आहेत. मी चौथा मुद्दा मागे ठेवतोय मुद्दाम. आता मी शासनाकडे येतो परत. मला कडू मॅडमने फोन केला, राम सर तुम्हाला यायचंय. आता मी वारंवार शासनावर बोलतोय त्यामुळे कदाचित त्यांना असं वाटत असेल कशाला फोन केला, पण मी पण शासनात राहिलोय त्यामुळे काय बोललं पाहिजे काय नाही बोललं पाहिजे त्याचं तारतम्य आहे मला. मी याच्या आधी एकदाच कृषी महाविद्यालयात अशा प्रदर्शनीला आलो. ॲग्रिकल्चरच्या पोरांकडे अनेकदा गेलो, MPSC UPSCचं आमचं फाउंडेशनचं काम असल्यामुळे. म्हटलं कृषी प्रदर्शनीला चाललोय तर कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या 3 लोकांशी बोलू. एका मंत्र्याला फोन केला. म्हटलं साहेब नमस्कार. म्हणजे नमस्कार. म्हटलं सर मी एज्युकेशन डिपार्टमेंटला काम करत होतो, ओळखलं का? म्हणे हो ओळखलं. काय काम आहे? म्हटलं साहेब काय काम काहीच नाही आहे, तुमच्या क्षेत्रात कृषी क्षेत्रात एक नागपूरला प्रदर्शन आहे, तिथं मला जायचं आहे. तुमच्यामध्ये महाराष्ट्राच्या शेतकऱ्याचा प्रश्न काय ते सांगा. काय नाही म्हणे, आम्ही आपली आता 5 ट्रिलियन इकॉनॉमी होणार आहे म्हणे. 5 ट्रिलियन इकॉनॉमीवर काम चालू आहे म्हणे. विविध प्रकल्प सुरू आहे देशात. येत्या 2 वर्षात शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट काय 5 पट करण्याचं आमचं प्लॅनिंग सुरू आहे आणि सगळ्या क्षेत्रात काम चालू आहे. म्हटलं साहेब एवढा कॉन्फिडन्सनं बोलून राहिले, काही ना काही सत्य असेल यात. मग घरी बाबाला फोन लावला, आमच्या काकांना अण्णांना. त्यानं मला सोयाबीनच्या पिकाचं मागच्या 5 वर्षाचा रेकॉर्डच दिला. पण बाबा म्हटलं होऊ शकते खोटं बोलत असेल अण्णा. म्हटलं एका प्रशासकीय अधिकाऱ्याला फोन लावू. प्रशासकीय अधिकाऱ्यांना फोन लावला. म्हटलं सर कसं सुरू आहे? चांगलं चालू आहे म्हणे. स्मार्ट प्रकल्प आला आहे आता. शेतकऱ्याला जर एखादा प्रोजेक्ट टाकायचा असेल तर आपण आत्माकडून स्मार्ट करून वेगवेगळे प्रोजेक्ट देऊ शकतो. FPOच्या माध्यमातून येईल, पोल्ट्री फार्म टाकता येईल, गोट फार्म टाकता येईल, पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून नाविन्यपूर्णच्या योजना आहेत. म्हटलं तुम्ही कोण आहात? म्हणजे मी कृषी अधिकारी आहे. म्हटलं तुमचे गावं किती? म्हणजे एवढे. म्हटलं मागच्या वर्षीच्या योजना तुम्ही टार्गेट अचीव केलेली मला PDF पाठवता का? सांगतो म्हणे माझ्या क्लर्कला. 4 दिवस झाले अजून काय मला आलं नाही. मग मी घरी फोन केला. म्हटलं बाबा होऊ शकते इमोशनली वेगळं बोलत असतील. मग त्यांना विचारलं तुमची शेती किती? म्हणजे 5 एकर. काय लावता? सोयाबीन. चांगलं जर पाणी पाऊस राहिला तर उत्पन्न किती होतं? ते म्हणजे एकरी जास्तीत जास्त 7 क्विंटल. म्हटलं भाव किती आहे? आता आमच्या गावाला एक ते ग्रुपच आहे, जरा शिकलेली पोरे थोडी टाकतात ग्रुपवर सोयाबीनचे भाव किती, याचे भाव किती, त्याचे भाव किती. ते म्हणजे 4700 ते 5000. मग सोयाबीनला एकरी 7 क्विंटलचं उत्पन्न कधी? ज्या वेळेला पाणी पाऊस चांगला आहे. असं 4-5 वर्षात एखाद वेळेला घडतं. मग जर एकरी 7 क्विंटल उत्पन्न, शेती 5 एकर, सोयाबीनला भाव 5000 रुपयाचा, 4500 700च आहे, आपण 5000 पकडू. तर 7 क्विंटल जर उत्पन्न पकडलं तर किती खर्च झाला? किती उत्पन्न झालं? एकरी 7 क्विंटल 5000चा भाव, साधारणतः 40 क्विंटल पकडू अप्रॉक्सिमेटली. आता याच्यासाठी बेरीज तुम्हीच लावा. 5 एकराला खत आणि बी बियाणं कमीत कमी 25000, कमीत कमी. 2दा तरी परत फवारणी करावं लागते, तणनाशक शिपावं लागतं, कमीत कमी 20000.
सोयाबीन काढायचे एकरी कमीत कमी 4,000 रुपये पर एकर. हे सगळं गोळाबेरीज केल्यानंतर जेव्हा माझ्या पुढे कॅल्क्युलेशन आलं तेव्हा लक्षात आलं की उत्पन्न गेल्यावर 5,000 शेतकऱ्याला शिल्लक राहिले. म्हणजे 5 वर्षातनं एकदा दोनदा उत्पन्न होतं, त्याच्यातही त्याचा हिशोब जुळत नसेल तर उरलेल्या 4 वर्षात जे उत्पन्न लावण्यासाठी शेतकऱ्यांनी कर्ज घेतलं त्याचं तर कॅल्क्युलेशनच नाही आहे. एवढी विदारक परिस्थिती आज महाराष्ट्रात आणि देशामध्ये आहे. आणि म्हणून शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून मॉडेल कसं तयार होईल. आमच्याकडे काय 75 वर्ष झाली आमच्या स्वातंत्र्याला. आपल्या देशात जर एखाद वेळेला सोयाबीनचं जास्त उत्पन्न झालं तर काय आमच्याकडे व्यवस्था आहे. एखाद वेळेला कापसाचं उत्पादन जास्त झालं तर आमच्याकडे काय व्यवस्था आहे. आमचे सहकारी साखर कारखाने का बंद पडत आहेत, आमच्या पणन सुतगिरण्या का बंद पडत आहे, याच्यावर एक रचनात्मक कार्यक्रम तयार जोपर्यंत होत नाही तोपर्यंत यातून मार्ग निघू शकत नाही. आपलं कसं चाललंय, जसं अगोदर नांगरणी मग वखरणी मग पेरणी व्हायला पाहिजे ना, आपण डायरेक्ट पेरणी याच्यावर विचार करून राहिलो. उदाहरण समजलं नाही तुम्हाला. उदाहरणार्थ आपल्या देशामध्ये गुन्हेगारी वाढते. मागे आत्ता महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मॅडम यांनी चिंता व्यक्त केली की आपल्या देशामध्ये जेलची संख्या खूप वाढून राहिली. आता जेलची संख्या वाढून राहिली, झोपडपट्ट्यांची समस्या वाढून राहिली, गुन्हेगारीचं प्रमाण का वाढून राहिलं, त्याचं काही प्रोडक्शन होते का. एखाद्या व्यवस्थेवर विचार करावा लागेल ना. तुम्ही एकीकडे म्हणायचं की आम्हाला विश्वातलं महागुरू व्हायचंय, विश्वगुरू व्हायचंय, आणि तुमच्याकडे असलेल्या अंगणवाड्या तिकडे नाल्याच्या बाजूला भरून राहिल्या. तुम्ही तुमच्या देशातल्या शाळा चालवू शकत नाही आणि तुम्हाला विश्वगुरू व्हायचंय. तुम्हाला तुमच्याकडे जेल वाढून राहिले, त्याचं कारण तुमच्याकडे शाळा व्यवस्थित नाही, त्याच्यावर कार्यक्रम प्रॉपर चालले नाहीत. आणि मग जर एखाद्या घरातल्या माणसाला असं वाटतं का आपल्या लेकरा बाळाला बायकोला घेऊन झोपडपट्टीत राहावं, असा जगातला एखादा बाप पाहिला का तुम्ही? नाही. तर आपल्याला मूळ जे आपली कारणं आहेत त्याच्यावर काम करावं लागेल. आमच्याकडे साथीचा आजार आला की मग यंत्रणा प्रचंड कामाला लागते, पण साथीचा आजार येणारच नाही याच्यावर आम्ही कधी विचार करणार आहोत. आमच्याकडे बेरोजगारी झाली की आम्ही त्याच्यासाठी काम करायला विचार करतोय, पण आमच्याकडे बेरोजगारी होणारच नाही याच्यावर आम्ही कधी विचार करणार आहोत. ह्या विचार करण्याची आज वेळ आलेली आहे. आणि म्हणून अशी जी कृषी प्रदर्शन आहे, शासन म्हणजे आपल्याला असं वाटतं की बाबा शासनावर विरोधी कसं काय बोललं जातंय. शासन म्हणजे कोण? शासन म्हणजे आपण, या देशातली सर्वसामान्य जनता म्हणजे शासन. आणि मग शासनाला प्रश्न नाही विचारायचे तर कोणाला विचारायचे? आता समजा तुमच्या घरामध्ये वडील आहे, ते ड्युटीवर जातात, त्यांनाच पगार मिळतो. तुम्हाला कॉलेजला पुस्तकं पाहिजे, फीस पाहिजे. आता कॉलेजला पुस्तकं फीस भरायची आहे तर पैसे कोणाला मागाल तुम्ही? वडिलाला मागाल ना. तसं शासनाला योजना असेल तर शासनालाच त्याच्या संदर्भातले प्रश्न विचारावे लागते. आणि म्हणून शेतकरी बांधवांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की मला माझ्या पद्धतीनं मार्ग काढावा लागेल. जर मी तो काढला नाही तर माझी अडचण होऊ शकते. मग असे कोणकोणते प्रकल्प आहेत? आत्माचा प्रकल्प आहे, स्मार्टचा प्रकल्प आहे, कुक्कुटपालन करू शकतो. आत्ता मगाशी अनिल देशमुख साहेबांनी एक फार महत्त्वाचा मुद्दा मांडला की पश्चिम महाराष्ट्रामध्ये दूध उत्पादन सर्वात जास्त होतं, पण त्याच्या पुढे म्हणजे आता साहेब पुढे भेटले तर मी बोलणार आहे त्यांच्याकडे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये दूध उत्पादन का जास्त आहे माहिती आहे का? त्याचं कारण दूध संकलनाची सहकारी यंत्रणा त्यांनी उभी केली आहे. आमच्याकडे शेतकरी गायी पाळू शकतो, म्हशी पाळू शकतो, पण ते दूध विकायला शहरात नाही जाऊ शकत. तो त्याचं दूध त्याच्या शेतात संकलित करणारी सहकारी तत्वावर एखादी यंत्रणा आपल्याला इकडे उभी करावी लागेल. तेव्हा शेतकरी, कारण शेतकऱ्याचं कसं असतं, 4 क्विंटल टोमॅटो झाले तर ते टोमॅटो त्याचं असं असतं की इथे 30 रुपये किलोनं काय 20 रुपये किलोनं घ्या, पण मी बाजारात नाही येऊ शकत. का नाही येऊ शकत? कारण माझ्या शेतीतलं काम कोण पाहिजे, म्हशीला चारा कोण देईल, गाईला पाणी कोण पाजेल, हे प्रश्न आहेत.
दूध उत्पादन पश्चिम महाराष्ट्रात का वाढलं? कारण त्या भागामध्ये वसंतदादा पाटील असतील, इतर जे काही मुख्यमंत्री असतील, त्यांनी सहकारी तत्वावर चालणाऱ्या व्यवस्था उभ्या केल्या. आपल्याही भागात व्यवस्था सुरू झाल्या, परंतु त्या व्यवस्था पुढे टिकल्या नाही. हा प्रश्न तिथे अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि म्हणून मी जो चौथा पर्याय सांगितला शेतीचा, तो FPOचा आहे, फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन. आता जे पोरं इथं आहेत, जे शिकलेले आहेत, आपल्याकडे प्रॉब्लेम काय आहे? आपला बाप पारंपरिक शेती करतो, म्हणजे आपल्याला जे येतं त्याच्यात तो कम्फर्टेबल असतो की मी सोयाबीन लावतो, कापूस लावतो, कारण त्याच्याबद्दल काय करायचं याचं ज्ञान त्यांना असतं. आणि म्हणून मुलांनी आता पुढाकार घेतला पाहिजे की 4-10 लोक एकत्र आणायचे, नंतर 300 लोकांची एक FPO तयार करायची आणि त्या माध्यमातून गावात काही प्रोसेसिंगचे युनिट चालू करता येईल का, एखादं पोल्ट्री फार्म चालू करता येईल का, एखादं गोट फार्म चालू करता येईल का, एखादं कॅटल फार्म चालू करता येईल का, अशा चिकनचे काही अच्छा बोलू ना, आवाज सुरू. असा विचार केल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही. आणि म्हणून शेतकऱ्यांसाठी आता मी जे 4 मुद्दे सांगितले, शाळेवर काम करायचं नाही, जेलची व्यवस्था करायची, तशी शेतीवर व्यवस्था नाही झाली की मग पुढचे प्रश्न येतात. जसं यवतमाळ असेल, बीड जिल्हा असेल, बुलढाणा जिल्हा असेल. 75 वर्ष झाली आपल्या देशाला स्वातंत्र्य. आजही आमच्या देशामध्ये शेतकरी 5 एकर, 10 एकर, 20 एकरचा शेतकरी आत्महत्या करतोय. शासन आणि या व्यवस्थेने याच्यावर चिंतन करण्याची गरज आहे. अशी वेळ काय येते शेतकऱ्यावर? त्याच्यासाठी तशी व्यवस्था आपल्याला का करता येत नाही अजून? हा विचार जोपर्यंत होत नाही, आणि मग आपण म्हणतो शेतकऱ्यांसाठी एवढं पॅकेज दिले, यावेळेला काय मी आत्ता ऐकलंय की इलेक्ट्रिक बिल माफ केलं शासनाने. काय बाबा, एवढ्या कोटी रुपयाचं इलेक्ट्रिक बिल माफ केलं, भरणार कोण होतं ते? तुम्ही माफ केलं म्हणजे तुमचं भरणार कोण होतं बिल? ज्या गोष्टी भरल्याच जात नाहीत त्या माफ केल्या जातात. आता तिकडे जर पाण्याची व्यवस्था, त्याच्यावर एक लपंडावही चालतो गावामध्ये, एका तासासाठी इलेक्ट्रिक जी आहे ती चालू केली जाते. म्हणजे मोटर चालू केली की 1 तासानं बंद पडली पाहिजे, पुन्हा शेतकरी विहिरीवर जा, मोटर चालू कर. म्हणजे बायको विहिरीवर मोटर चालू करायला आणि नवरा इकडे पाणी द्यायला, अशी अवस्था आहे. सो जर आपण ह्या व्यवस्था चांगल्या केल्या, त्याला पाणी वेळेवर दिलं, त्याच्या पोराला गावात चांगलं शिक्षण मिळालं, त्याला आरोग्याच्या सुविधा मिळाल्या, 75 वर्षानंतरची मागणी आहे ही. या देशातल्या शेतकऱ्याला तुम्हाला काही द्यायची गरज नाही. या शेतकऱ्यामध्ये एवढी ताकद आहे की तो शासनाला देऊ शकतो. सो ही बाब इथं लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून चौथा मुद्दा शेतकरी आई बापाला मला इथे आवर्जून सांगायचं आहे. ग्रामीण भागामध्ये पहिले 3 प्रकल्प मी सांगितले. शेती आपली आहे ती चांगली चालवणे, दुसरं पोराला चांगलं शिक्षण देणे, तिसरं शेतीला पूरक उद्योग, आणि चौथं पीक आता गावात ते गावखराला जसं गावरान गवत उगवतंय ना, तसं वेगवेगळ्या राजकीय संघटनांचं गावरान गवत उगायला लागलंय. ही संघटना, त्याचा मंत्री, त्याचा अध्यक्ष, त्याचा पदाधिकारी. शेतकरी बापाला ना आईला एक सांगतो, तुमचा पोरगा ग्रॅज्युएट झाला, त्याला म्हणा भाऊ नोकरी कर, नाही करत शेती कर, नाही करत व्यवसाय कर. तो म्हणाल नाही मी आज भाऊच्या मागं चाललो, मी आज ताईच्या मागं चाललो, तर त्या भाऊला एक दिवस घरी बोलवायचं चहाला. त्याला एकच प्रश्न करायचा, माझा पोरगा 1 वर्षापासून तुमच्या मागं फिरतोय, त्याचं पुढच्या करिअरचं नियोजन काय आहे ते सांगा. असं आपण विचारत नाही. आणि ज्या वेळेला पदं येतात तेव्हा ग्रामीण भागात अवस्था अशी आहे, सासरा जिल्हा परिषदचा अध्यक्ष, सून पंचायत समितीची सदस्य, भाऊ ग्रामपंचायतचा सदस्य, राशन दुकान दुसऱ्या भावाला, पोलीस पाटील तिसरा भाऊ. म्हणजे गावात येणाऱ्या ज्या विकासाच्या रक्तवाहिन्या आहेत त्या सगळ्या एकाच घरात आटतात. खोटं बोलत आहे का? खरं आहे ना? खरं आहे ना हे की खोटं आहे? खोटं असेल तर बोला तसं. आता होतं काय तुम्हाला सांग, माणूस 2 गोष्टीला घाबरतो आणि झुकतो. एक तर तो सत्ता आणि सामर्थ्यापुढे झुकतो. सत्ता आणि सामर्थ्य, त्याला वाटतं नको रे बाबा सत्तेच्या विरोधात नाही बोलायचं. तिसरं आर्थिक परिस्थितीनं तो झुकतो. आणि मग काय होतं, तुमचा पोरगा 1 वर्ष विधानसभेच्या निवडणुकीला, 5 वर्षानंतर कार्यकर्ता गायब असतो.
तो म्हणते पुढच्या निवडणुकीला बघू. मग जिल्हा परिषद येते, मग पंचायत समिती येते, मग ग्रामपंचायतही येऊन जाते. 5 वर्षानं तुमच्या पोराचं शेती नोकरी याचं वय निघून जाते. ते गावाकडे रसवंत्या लागते. आता उन्हाळा आला की रसवंत्या लागते, माहिती आहे तुम्हाला. त्या रसवंतीत ऊस टाकल्यावर ते बाहेर पाचट कसं निघते, तशी तुमच्या पोराची अवस्था 30 वर्षानंतर तो कुठंच काम करू शकत नाही. आणि म्हणून राजकीय नेत्याला छाती ठोकून विचारायचं की तू 2 वर्षापासून माझा पोरगा तुझ्या मागं फिरतोय, त्याच्या करिअरची व्यवस्था काय? नसेल तर पुन्हा घरी यायचं नाही. चहा सोडा, हातात खेटर घ्यायचं. खेटर समजतं का? इकडे यायचं नाही. माझ्या पोराचं आयुष्य बर्बाद करायचं नाही. शेतकऱ्याचा पोरगा आहे म्हणून तळमळीनं बोलतोय. आणि ग्रामीण भागात असे अनेक पोरग, भाऊचा वाढदिवस चालला बॅनर लावायला. अबे तुझ्या बापाचा वाढदिवस कधी आहे तुला माहिती आहे का लेका? सो ही परिस्थिती आपली. या परिस्थितीवर आपल्याला विचार करावा लागेल आणि आपली परिस्थिती आपल्यालाच दुरुस्त करावी लागेल. भगतसिंग म्हणायचे की अपने कंधों पे अपनी जिंदगी जीनी पड़ती है, क्योंकि दूसरों के कंधों पे सिर्फ जनाजे उठाए जाते हैं. जनाजे समजलं का? जनाजे म्हणजे माणूस 4 खांद्यावर न्यावं लागते, ती व्यवस्था. म्हणून कोणी आपली परिस्थिती दुरुस्त करायला येणार नाही. आपलं आपल्यालाच करायचंय. आणि जर आपलं आपल्याला करायचं तर आपला हिशोब नीट पाहिजे. पेरायला बियाणं किती, खत कितीचं लागतं, फवारायचं किती, उत्पन्न किती, याचा हिशोब असतो की नाही? तसा आपण आयुष्यात कोणासाठी वेळ देतो त्याचा पण हिशोब लावायचा. तो हिशोब आपला चुकतो आणि म्हणून आपल्या दिशा भरगट आणि म्हणून अपयश येण्याचं फार मोठं कारण असतं. आणि मला ते पण सांगायचंय, राजकारणात सुद्धा करिअर आहे. आपली पोरं ग्रामपंचायतीला उभी करा. त्याला जर सामाजिक कामाची आवड असेल, त्याला म्हणा लोकांची कामं भर, त्याचे इलेक्ट्रिक बिल भर, त्याला काही काम करून दे. आणि जर तुझ्यात ते टॅलेंट असेल तर तू ग्रामपंचायतीला उभा राहा, पंचायत समितीला उभा राहा. आता मी माझ्या गावामध्ये काम करतोय. आमच्या गावात 3री पिढी आहे आता 2 घराची. त्याच्याच घरचे जिल्हा परिषद अध्यक्ष. बरं, जिल्हा परिषद सदस्य जो राहते ना त्याला ग्रामपंचायत सदस्याचं पद पण चालते. म्हणजे टेन्युअर संपल्यावर जर समजा जिल्हा परिषद सदस्य नसेल तर ग्रामपंचायत सदस्य पण चालते त्यांना. पण पद घराच्या बाहेर नाही असा पक्का नियम आहे त्यांचा. आम्ही 3 वर्षापासून गावात काम करतोय. यश काही येऊ देत नाही. गावाला असं विभक्त करून ठेवते. 2 घरांनी, एकाने अर्ध गाव वाटून घेतले, दुसऱ्याने अर्ध गाव वाटून घेतले. आम्ही अजूनही मधातच लटकलेले आहे. जमूच देत नाही हो ताळा. लय खतरनाक स्ट्रॅटेजी. आम्ही आपलं शाळेत घे, यशवंतांचे सत्कार घे, गावा हागंदारी मुक्त करण्यासाठी काही मेसेज लिही. 3 वर्षापासून सतत काम करतोय. पण ते निवडणुकीच्या 2-3 दिवस आधी रात्री मीटिंग जमवते आणि सगळा कार्यक्रम 2-3 वर्षाचा उलटा करून टाकते. बरं, गावातल्या लोकांना अजूनही त्यांना असं वाटतं की नाही तेच आमचा विकास करणार. माझं गाव, मी सिंदखेड राजा तालुक्यातला आहे. माझ्या गावात 75 वर्षानंतर आत्ता रस्ते झालेत. म्हणजे आत्तापर्यंत माणूस चालता चालता जर गड्ड्यात पडला तर वरून मातीच टाकायचं काम होतं. जाहीर सभेत बोलतोय. तरी लोक म्हणजे 3 पिढ्यांपासून विश्वास, म्हणजे आपण जे गुलाम झालो का नाही ब्रिटिशांच्या काळात, ही जी आपली गुलामीची निष्ठा आहे याला तोड नाही जगात. याला तोड नाही हो. तो आमचा नातेवाईक आहे, आमच्या जातीचा आहे, आमच्या खुटाचा आहे, याच्या बाहेर आपण कधी निघणार आहोत? आणि म्हणून गावाच्या विकासाची जी माध्यम आहे ती आहे जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, राशन दुकान, पोलीस पाटील. तिथं आपली पोरं घाला. तुमच्या पोराला तुम्ही हात धरून काम सांगू शकता ना. त्याच्या घरी जायलाच 10 वेळेस विचार कराल, भेटायला जाऊ का नको जाऊ, भेटायला जाऊ का नको जाऊ. सो कृषी विकास, शेतकरी विकास हा शेतकऱ्यांच्या सर्वस्पर्शी प्रश्नांशी जुळलेला आहे. आणि म्हणून गावागावातल्या शेतकऱ्यांना मला सांगायचं आहे, आम्ही आता या इलेक्शनला ठरवलं होतं, ते जरा कन्क्लूड करतो. मॅडम टेन्शनमध्ये आले असेल, विषय भलतीकडे चालला, भलतीकडे नाही चालला. आम्ही 3 पोरं निवडले गावातले.
म्हटलं हे 3 पोरं गावात काम करते, यायला यावेळेस निवडून देऊ. ते त्याच्या पॅनलमधले नव्हते. त्यांनी काय केलं, त्याच्यात दुसऱ्या भावाला उभं केलं. आणि इलेक्शनचा फॉर्म भरायच्या आदल्या दिवशी आम्हाला कळलं. बरं, इलेक्शनचा फॉर्म भरायच्या आदल्या दिवशी रात्रीपर्यंत काहीच कळू दिलं नाही, हवाच नाही. ज्याला आम्ही अर्ज देणार आहे त्याला पण वेटिंगवर ठेवलं, वेट अँड वॉच. हा तुला सांगतो. तोही मला म्हणतो हा भाऊ तुम्हाला सांगतो. आणि मग म्हणतो नाही तुम्ही आमच्या घराचा राजकीय वापर करायचा विचार करत होते. अबे आम्ही 3 वर्षापासून काम करून राहिलो, घरात कोणतं पद घेत नाही. सो असं का, त्याचं कारण सांगतो तुम्हाला. 75 वर्षात अनेक नळ योजना आल्या असतील. विहीर जुनीच नवीन योजनांसाठी वापरायची, जुनीच पाईपलाईन नवीन योजनांसाठी दाखवायची. गावात टाकी आहे, टाकीवर जायला शिडीच नाही, म्हणजे हात पाणी आहे की नाही, जायचं नाही, कोणी बघायचं नाही. गावात टाकी आहे, टाकीत पाणी नाही. नळ योजना आहे, नळाला पाणी नाही. 30 लाख शासनाचे खर्च झाले. बरं, याच्याहून मोठा जोक सांगतो तुम्हाला. याच्यावर तपास करायला अधिकारी आले होते. 60% लोकांनी सांगितलं की दररोज पाणी येतं नळाला. काय खतरनाक परिस्थिती आहे आपली. म्हणजे पाणीच नाही गावात, लोक 60% लोक, म्हणजे 50% अधिकारी काय करणार बिचारे. यांना काय, शासनाने जी धोरणं ठरवली त्याची अंमलबजावणी करावं लागते. सो अशा पद्धतीचं गुलामगिरीचं गारूड हे लोकांनी प्रस्थापित केलंय. त्याची कारण आहे, ग्रामपंचायतीची कामं आपल्या ताब्यात ठेवायची, पोलीस पाटील आपल्याच घरातला ठेवायचा, जेणेकरून साधी एखाद्याने शिवीगाळ जरी केली ना, पोलीस काही खूप मोठा गुन्हा दाखल होत नाही, NC दाखल होते साधी, त्याच्यातही मांडवली करायची. पैसे घेऊन उपकार केल्याची भावना शेतकऱ्याच्या मनात ठेवायची. नाही वा भाऊ होते म्हणून आपलं काम झालं, काय असं 10-20 हजार गेले पण केस नाही झाली ना आपल्यावर. अबे लेका NC मध्ये केसच नव्हती होत त्यावर. ग्रामपंचायतीची सगळी विकास कामं आपल्या ताब्यात, राशन दुकान आपल्या ताब्यात. ग्रामीण भागातला गरीब माणूस त्याच्या विरोधात जाईल कसा. सो ही परिस्थिती आहे. आणि म्हणून आम्ही त्या 3ही सदस्यांना म्हटलं, अहो तुम्ही आमचं ऐका. नाही म्हणे त्याची चालती आहे, आम्ही त्याच्या विरोधात कसं जाऊ शकतो. त्याला म्हटलं भाऊ 5-5 वर्षाला लोकसभेच्या इलेक्शन आहे, नेत्याची चालती नाही राहत, नागरिकांची चालती राहते. तू आपली चालव ना, त्याची चालती काय बोलती पण बंद होऊ शकते, पण तू आपली चालवायची हिंमत दाखवत नाही, म्हणून त्यांची बोलती आणि चालती सुरू राहते. ग्रामीण भागातले असे अनेक विषय आहेत. सो राजकारणाचा विषय इथे घ्यायला हवा होता की नको हा मुद्दा नाही आहे. आपली पोरं राजकारणात जात आहेत, 10-20 वर्ष तिथे देत आहेत आणि त्यानंतर त्यांच्या आयुष्यात नैराश्य येत आहे, यावर विचार करण्याची गरज आहे. आपण कष्ट करणारे माणसं आहोत, नाही तिकडे झालं तर रोजानं जाऊ, काम करू, आपलं पोट भरू सन्मानानं. पण आपली पोरं राजकारणाच्या वाट्यावर जात असेल तर त्यांच्या करिअरची आधी निश्चिती करा. नाहीतर त्यांना सांगा की भाऊ तुला जर तिकडं जायचं असेल, ही तुझी 2 एकर शेती, तू काय करायचं बघ. नाही तर आम्ही शेतीत काम करायचं आणि तू तिकडे भाऊचे बॅनर लावायचे, असं चालणार नाही. आणि म्हणून आता धम्मप्रवर्तन दिन आहे. आता याच्यावर तोडगा काय, सगळे आपापली कामं करत आहे. शेतकरी काम करतोय, प्रशासन काम करते, बिचारे 24 तास काम करतात. आता हे प्रदर्शनी तुम्हाला एवढी छान दिसते ना, त्या 8 दिवसापासून हे सगळे कामाला लागले. 2 बाबी 2 ठिकाणाहून परिवर्तन होऊ शकतं जिथे धोरण ठरतं. एक तर देशाचं पार्लमेंट आणि राज्याचं विधिमंडळ. आणि म्हणून अशा स्थितीमध्ये जसं की आज धम्मचक्र परिवर्तन दिन आहे, तर गौतमांकडे जेव्हा गौतमांचे अखेरचे क्षण असतात, त्यांचा एक शिष्य असतो आनंद नावाचा, तो त्यांच्याकडे येतो आणि तो म्हणतो की मी तुमच्या सोबत राहिलो आयुष्यभर, पण मला असं वाटतंय की अजून मला तुमच्याकडून काहीतरी घेतलं पाहिजे. तेव्हा गौतम त्याला म्हणतात, एवढं मी तुला सांगितलं तरी पण तुला असं वाटत असेल तर ते माझं अपयश आहे. तो म्हणतो नाही, तुम्ही जे सांगितलं त्यावेळी मला कामाला आलं, पण मला आता ही चिंता वाटते की तुम्ही जर समजा तुम्ही माझ्यासोबत तर माझं कसं होईल. आणि ते गौतम म्हणतात की मला
वाटत असेल, अलौकिक असं म्हणजे जे अत्यंत प्रतिभावान आणि चांगलं वाटत असेल तर ते म्हणजे अत्तदीप भव. अत्तदीप भव म्हणजे स्वयंप्रकाशित व्हा. कुणालाही बेगडी स्वरूपानं फॉलो करू नका. आपलं जीवन आपल्यालाच घडवायचं असतं. इथे जे बसलेले तरुण मित्र आहे यांना मला सांगायचं आहे की आईवडील तुमचं आयुष्य, जे इथले तरुण पोरं बसलेत, हे चांगलं व्हावं. तुम्ही चांगले शिकावे, PhD करावं, MPSCतनं अधिकारी व्हावेत. यासाठी प्रसंगी ते आपलं आयुष्य अस्थिर ठेवतात, कर्ज काढतात, फाटके कपडे घालून राहतात, पण तुमची पुरवणी करतात. आणि म्हणून तुमचं काम आहे की तुम्ही आपल्या आईवडिलांसाठी चांगलं नियोजन घराचं केलं पाहिजे. एक कॅशबुक घरासाठी घेऊन टाकाच. वेळ आणि पैशाचा खर्चाचा हिशोब आणि उत्पन्नाचा हिशोब लागला पाहिजे शेतकऱ्याचा. आणि म्हणून शेतकरी बांधवांनो आणि बसलेल्या सगळ्या मित्रांनो, मला जेवढं सांगायचं तेवढं आपल्याला सांगितलंय. कितीही हा विषय घेतला तरी तो प्रचंड मोठा विषय आहे. मी जसं म्हटलं, मी राज्यकर्त्याशी बोललो, कृषी विभागातल्या अधिकाऱ्याशी बोललो, शेतकऱ्याशी बोललो, तर त्या निष्कर्षापर्यंत मी आलो. शेतकरी हा निसर्गामुळे संकटात नाही. शेतकऱ्याचं कॅल्क्युलेशन कॉस्ट ऑफ प्रोडक्ट अँड ॲक्च्युअल इन्कम ऑफ प्रोडक्ट याच्यामध्येच आहे की खर्च किती येतोय आणि खरं उत्पन्न किती आहे. उत्पन्न म्हणजे खर्च वजा करून शिल्लक जे राहतं ती. सो याच्यामध्ये नैसर्गिक संकटामुळे शेतकरी संकटात नाही, त्याच्या परिस्थितीमुळे तो संकटात नाही. जर आजचा शेतकरी संकटात असेल तर शासन त्याच्या संदर्भात काय धोरण ठरवतं याच्यामुळे तो संकटात आहे. ही बाब आज कृषी प्रदर्शनाच्या निमित्तानं शासनाने आणि प्रशासन अर्थात कन्वे करू शकतं. धोरण शासनाला ठरवायचं असतं. आणि म्हणून भगवान बुद्धांच्या कार्यकर्तृत्वाला आणि त्यांच्या वंदनीय स्मृतीला वंदन करण्याचा आजचा धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा हा दिवस आहे. बाबासाहेबांनी आपल्यापुढं तो आयकॉन ठेवला की जर तुमच्याकडे काही नसेल आणि जर तुमच्याकडे शिक्षण असेल, तुम्ही आयुष्यभर शिक्षण म्हणून विद्यार्थी म्हणून शिकत राहाल तर तुम्ही जीवनामध्ये शून्यातून विश्वनिर्मितीकडे प्रवास करू शकता. या संपूर्ण विवेचनासह आपण मला इथे निमंत्रित केलं. मी या कृषी प्रदर्शनाला हे शेतकऱ्याचा पोरगा म्हणून इथे आलो. मी जरी पुण्याहून आलो असलो तरी मी मूळचा सिंदखेड राजाचा आहे. घरामधली गरिबी काय असते, जूनला सुरू होणाऱ्या शाळा जरी जूनला चालू झाल्या तरी ऑगस्टपर्यंत पुस्तकं मिळत नाहीत. हे जीवन आम्ही जगलो आहे. आणि 75 वर्षानंतरही या देशामधल्या शेतकऱ्याला जर त्याच अवस्थेत जगावं लागत असेल तर सगळ्या सरकारमधल्या आणि विरोधी पक्षातल्या सगळ्या आमदार, खासदार, मंत्र्यांनी एकत्र बसा, शेतकऱ्यासाठी एकदा धोरण ठरवा आणि मग परत वाजत गाजत आपल्या पक्षात जा. पण शेतकऱ्यासाठी काहीतरी करा. आणि म्हणून मी कडू मॅडमचे आभार मानतोय की मी एज्युकेशन डिपार्टमेंटमधनं माझं कॉम्पिटिटिव्ह एक्झाम, आमचं एज्युकेशनमध्येच काम चाललं होतं. तुम्ही दोनदा मला या कार्यक्रमाला बोलवलं, त्यामुळं मी थोडं R&D केलं, रिसर्च केलं. आणि आता एज्युकेशन, करिअर यासोबत शेतकरी हा विषय माझ्या आयुष्याची तुमच्या निमित्तानं जोडला, यामुळे मी तुमचे आभार मानतो. या संपूर्ण व्यवस्थापनासाठी ज्यांनी कष्ट घेतलेत त्यांचे आभार मानतो. आणि आपण ह्या सगळ्या प्रश्नांसह आपल्याला पुढे जायचं आहे. कोणाला दोष द्यायचा हा विषय नाही. ह्या चर्चेमधून सत्य काय ते घ्यायचं आणि पुढे जायचं एवढंच आपल्या हातात असतं. आपण मला जॉईन केलं, मोठ्या संख्येनं मावल्या थांबल्या, तुमचे मनपूर्वक आभार. तुमच्या पोराला चांगलं तुम्हाला अभ्यासातलं काही कळत नसेल पण पोरगा अभ्यासाला बसतो कधी आणि उठतो कधी एवढं तर कळतं ना. हां, माझी आई पण शिकलेली नव्हती, पण अभ्यास करत नसलो तर ते चुलीतलं जळतं लाकूड घेऊनच मागं लागायची. एकदाच लागली, मी MPhil पर्यंत थांबलोच नाही. तसं तुम्ही पण लागायचं, खाय प्यायचे लाड करायचे, म्हणजे खरंच नका लागू. मी उदाहरण सांगितलं. आमची आई मागं लागायची, मारत नव्हती. शिक्षणाचा लाड नाही, पोरांना चांगलं शिकवा. शिक्षणातूनच आपली समृद्धी शक्य आहे. हेच राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, डॉक्टर पंजाबराव देशमुख, कर्मवीर भाऊराव पाटील आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सगळ्या महापुरुषांच्या विचारातून आपल्याला कळतं. आपण मोठ्या संख्येनं इथे उपस्थित झालात. या 3 दिवस आहे ना मॅडम, हे स्टॉल्स आहेत, तिथले काही पत्रकं मिळतील तुम्हाला, तिथे काही करू शकता का. आपण ग्रामीण भागात कुरडया बनवतो,
खारुड्या बनवतो, त्यातून काही व्यवसाय उभा करता येईल का बचत गटातून, यातून प्रयत्न करा. तुम्हा सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि इथे थांबतो. धन्यवाद. हां, एक सांगायचं राहिलं, इथे ॲग्रीचे काही विद्यार्थी आहेत. आपलं आकार फाउंडेशन पुणे संस्था आहे, जी एक सिलेक्टेड अधिकाऱ्यांचं चॅरिटेबल ऑर्गनायझेशन आहे. त्याची एक एंट्रान्स एक्झाम असते, 100 मुलं त्यातनं सिलेक्ट केले जातात. UPSC, स्टेट सर्व्हिसेस आणि इतर ज्या सिव्हिल सर्व्हिसेस आहेत, बाकी वेबसाईटवर सगळं अवेलेबल आहे. .org म्हणजे अर्थात तुमच्यापैकी कोणी गरजू असेल, तुमचे कोणी मित्र असेल, त्यांना तुम्ही तसं सजेस्ट करू शकता. या नागपूर विभागाचं इथे रेशीमबागला ऑफिस आहे. करिअरबद्दल काही तुम्हाला माहिती जाणून घ्यायची आहे, काउन्सिलिंगला स्लॉट बुक करायचा आहे, तर तशीही व्यवस्था इथे आहे. पुनश्च एकदा मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू.